रात्रीच्या वेळेसच हे साप शिकारीसाठी बाहेर निघतात. फोटो काढून शिली होती. कसं काय दिसला रे सुमित, सांग जरा. मी झोपेल होतो तर ते दरवाजातून आत आला, पायाजवळ. दरवाजातून मध्ये आला हा आणि डायरेक्ट वरती चढला. नाही, डायरेक्ट मग पायाला खेटून मग खालीच उतरला त्याच्या पायाला आणि मग पत्रावर चढू लागला. आधी पायाला शेपूट लागलं तुझं. हा. तू वरती त्या कॉटवर झोपलेला होता ना. हो. मग तिथे कॉटच्या तिथे होता. तिथून दरवाजातून आत आला ते आणि पायाजवळून खेटून मग वरी चढला. बराच मोठा भारतीय नाग. एक जण यामध्ये, एक जण या इकडे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलोय लोणार झोपडपट्टी एरियामध्ये. कोणीकडे? अरे बापरे, बघू शकता मित्रांनो, ते एक बराच मोठा भारतीय नाग. एक जण यामध्ये, एक जण या इकडे. बघू शकता कसा फणा काढून बसलाय. घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, मी आहे नाही का. आडवाच आहे का भारतीय नाग विषारी साप. एकदा फॅन मंगा सर, एकदा फॅन मागून टाका एकदा आपला. तर झूम करू का, झूम करू का? व्यवस्थित काढू. तर एक काम करू का, माझ्या क्लिट चांगली मग माझ्या घेऊ का? मग तुम्हाला सेंड करतो मी लागेल तर. नाही ह्याच्यात भारतीय नाग. ये बाहेर. ती पिशवी घेऊन ये बाहेर. ये बाहेर. बाजूला बाजूला थोडं बाजूला रे. बापा इथं नका सोडू घ्यायला, चार साईडला आहो दादा. बरणी काढा त्याच्यातली बाहेर. भरणी पकड. जनावर झालाय मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. लवकर चालायच्या नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडून देण्यात. दिसला कोणाला पाहिजे? कोणाचं आहे घर, कोणाचं होतं? संतोष आंबोरे. संतोष आंबोरे म्हणून आहेत, त्यांच्या घरात पकडलं. दिसला कोणाला पहिले? फोटो काढून शिली होती. कसं काय दिसला रे सुमित, सांग जरा. मी झोपेल होतो तर ते दरवाजातून आत आला, पायाजवळ. दरवाजातून मध्ये आला हा आणि डायरेक्ट वरती चढला. नाही, डायरेक्ट मग पायाला खेटून मग खालीच उतरला त्याच्या पायाला आणि मग पत्रावर चढू लागला. आधी पायाला शेपूट लागलं तुझं. हा. तू वरती त्या कॉटवर झोपलेला होता ना. हो. मग तिथे कॉटच्या तिथे होता. तिथून दरवाजातून आत आला ते आणि पायाजवळून खेटून मग वरी चढला. हे आता कसं आहे, हे जे असे विषारी साप जे आहेत, हे नॉर्मली बरेचसे साप जे आहेत ते रात्रीच्या वेळेस शिकारीसाठी बाहेर निघतात. हो बरोबर. तर आता थोडीशी ह्या गोष्टीची काळजी घ्यावं लागेल आपल्याला. हो ना, कारण आहे ग्रामीण भागात राहतो आपण आणि हे उंदरं खायला साप सगळे घरात येतात. हो ना. त्याच्यामुळं एक तर शक्यतोवर कुठं दरवाजाला कुठं काही फटीबिटी राहणार नाहीत, ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या, जेणेकरून अशा काही गोष्टी घडणार नाहीत. हो ना. आता तुझ्या पायाला लागून गेला, आता त्याच्यात तो एकदा बाहेर आला होता, पण तो चावला का? साप कुठलाही समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप 100% चावतो. नाही चुकून जर त्याला धक्का लागला तर, कुठेतरी लपून बसलेला आणि तुम्ही जर डायरेक्ट हात घातला तर साप 100% चावतो. तर तेवढ्या गोष्टीची काळजी घ्या जेणेकरून सर्पदंश होणार नाही. आणि एवढ्यावर जर साप चावला
त्या माणसाचा जीव 100% वाचतो की आपण फक्त दवाखान्यात गेलं पाहिजे, कुठल्या अंगाऱ्या दुपाऱ्याच्या चक्करमध्ये जायचं नाही. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, काल रात्री आपण संतोष अंबोरे यांच्या घरातनं रेस्क्यू केलेला भारतीय नाग, बऱ्याच मोठ्या साईजचा, बघू शकता केवढं मोठं हेड आहे त्या सापाचं. आणि त्या मुलाच्या सांगण्यानुसार तो बेडवर मोबाईल बघत बसला होता आणि त्याच्या पायाला लागून हा नाग गेला होता, त्यामुळे त्याला हा नाग दिसला आणि नंतर तो वरती दरवाजावर चढून बसला होता. एकदम मोठं हेड साईज असलेला भारतीय नाग. म्हणजे आता कालच्या व्हिडिओवरनं सांगण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट अजून अशी की आता त्या मुलांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पायाला लागून गेला पण त्याने बाईट केला नाही. नाग हा अतिशय हुशार असलेला एक साप आहे जो आपलं विष कधीच वाया घालत नाही. खूप जास्त करकचून जर त्याच्या अंगावर जर पाय दिला तरच तो साप चावतो आणि आपलं विष जे आहे ते विष मानवी शरीरामध्ये सोडतो. कारण हे जे विष आहे हे त्याला त्याच्या स्वतःचं अन्नपचन करण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे नाग पर्टिक्युलरली बऱ्याचदा चावल्यानंतर सुद्धा ड्राय बाईट असतात, त्याचे विष त्यांनी मानवी शरीरामध्ये सोडलेलं नसतं. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं सापाचं, जे आपली नर्वस सिस्टम जी आहे, मानवी मज्जासंस्था, त्यावर अटॅक करतं. चिडल्यानंतर लगेच फणा काढून फसफस करतो. छोटासा आणि मस्त गोल फणा आहे या नागाचा. रात्रीच्या वेळेसच हे साप शिकारीसाठी बाहेर निघतात आणि उंदरांच्या शोधात माणसाच्या घरामध्ये घुसतात. टोलदार शानदार नाग, इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा. एरिया वाईज नावही बदलत जातात. खरीस, घेऊवण, पिटार असे बरेचसे नावं आहेत ह्या सापाची. सुंदर आणि विलक्षण पणा आहे ह्या नागाचा, पूर्ण गोल आणि एकदम छोटासा भारतीय नाग. घेऊयात सोडून. दिल्या मित्रांनो सोडून या नागाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.